नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण कोण, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र की फक्त एक माणूस, कितीही शिकले तरी अजूनही आपल्या डोक्यात जात आणि वंशश्रेष्ठत्वाचे विष खोलवर रुजलेले आहे. पण हे सगळं खरंच आहे का? प्राध्यापक मामा देशमुख यांच्या वंश, भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य या संशोधनावर आधारित ग्रंथात दिलेले आहे अस्सल पुरावे, जे उघड करतात वंश, जाती, भाषा आणि मनवादी विचारांच्या खोट्या गप्पांचा पर्दाफाश. आज आपण पाहणार आहोत वंशश्रेष्ठत्वाचे वास्तव आणि मनवादी विचारांची पडताळणी एका अभ्यासपूर्ण नजरेतून. विज्ञान, इतिहास, धर्म आणि मानव वंशशास्त्राच्या आधाराने. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचाच आहे आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. पहिल्या प्रकरणात प्राध्यापक मामा देशमुख वंशश्रेष्ठत्व आणि वास्तव याबद्दल आपण कोण आहोत याबद्दल माहिती देतात. आपल्यापेक्षा काही जाती उच्च म्हणजेच वरच्या आहेत आणि काही जाती नीच खालच्या आहेत, अशी भारतातील बहुतेक जातींची गैरसमजूत आहे. ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ जात होय अशी सर्वसामान्यांची भावना असली तरी स्वतःला अस्सल क्षत्रिय मानणारे लोक ब्राह्मणांना आपल्यापेक्षा खालचे मानतात. अमरावतीचे श्री काशीराव बापू देशमुख यांनी क्षत्रियांचा इतिहास नावाचा ग्रंथ लिहून क्षत्रिय हे ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. याउलट ब्राह्मण सोडून सगळे शूद्र असे ब्राह्मण पंडित मानतात, म्हणून ब्राह्मण सोडून सगळे शुद्ध हेच सत्य मानणे योग्य ठरावे. सत्य माहीत नसल्यामुळे अनेक जाती उगीच स्वतःला उच्च किंवा नीच समजत आहेत. त्यांच्यात न्यूनगंड किंवा अहमगंड निर्माण झालेला आहे. भारतातील ब्राह्मण पंडित स्वजातीला श्रेष्ठ ठरविण्यासाठी प्राचीन काळापासून अनेक खोट्या नाट्या गोष्टी वेद, स्मृती, पुराणे, रामायण, महाभारत वगैरे साहित्यात घुसवित आहेत. आजही हा दुष्टपणा चालू आहे. कोणताही लेखी पुरावा नसताना वेद वगैरेंची खोटी ज्येष्ठता, प्राचीनता सांगत आहेत. वेद, भगवद्गीता वगैरेंचा उदो म्हणजे चातुर्वर्ण समर्थन करून घटनाद्रोह करणे होय असे लेखक म्हणतात. अशा विकृत साहित्याचा सखोल अभ्यास करून आपल्या पांडित्याचे उथळ प्रदर्शन करणारे भटमान्य साहित्यिक बहुजनातही आहेत. काही तर विज्ञान आणि संगणकासारखे महान विषय बाजूला ठेवून मनवादी साहित्याच्या गटारात शुद्ध होण्याचा प्रयत्न करीत आहेत. वंश, आर्य, अनार्य वगैरेंचा श्रेष्ठत्वाशी काहीही संबंध नाही. काही हितसंबंधी मंडळींनी तशा समजुती सुनियोजितरित्या प्रतिष्ठित केलेले आहे. ब्राह्मणी श्रेष्ठत्वाचे कळत न कळत प्रतिपादन सतत करीत राहावे हे भारतातील मनवादी प्रसार माध्यमांचे मुख्य उद्दिष्ट आहे. अशा अवस्थेत त्यांच्यात ग्रंथांचा संदर्भ देऊन आणि अनेक संशोधकांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे सत्यस्थिती अगदी थोडक्यात बघूया. तर लेखक पुढे म्हणतात, पृथ्वीबद्दल ते सांगतात, आता पृथ्वीसंबंधी नवनवीन शास्त्रीय माहिती मिळत आहे. एका मोठ्या ताऱ्याचा स्फोट होऊन दूरदूर पसरलेल्या धुलीकणांच्या एकत्रीकरणाने पृथ्वीची उत्पत्ती झाली असे मानले जात आहे. जास्तीत जास्त 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीची उत्पत्ती झाली. पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे स्वतः भोवती फिरत असल्यामुळे दिवस रात्र निर्माण होतात. दिवस रात्र, सूर्योदय ते सूर्योदय एवढा कालावधी 24 तास पृथ्वीला स्वतः भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागतो. वर्ष, पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे 1 वर्ष, म्हणजेच 365 दिवस, 5 तास 48 मिनिट 46 सेकंद. महिना, चंद्राचा पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्याचा कालावधी म्हणजे
1 महिना म्हणजेच 29 दिवस 12 तास 44 मिनिट 2.9 सेकंद. जीवसृष्टी असणारा सूर्याचा एकमेव ग्रह म्हणजे पृथ्वी होय, अशी आज तरी समजूत आहे. पुढे लेखक आर्य या मुद्द्याबद्दल सांगतात की सर्वसामान्यांच्या मनात असलेले समज गैरसमज लक्षात येण्यासाठी आपण आता थोडीशी माहिती अजून पाहूया, जी उपयुक्त ठरेल. तर विद्यमान अस्तित्वात असलेले सर्व मानव एका मोठ्या होमो या प्रजातीतील एकुलत्या एका जीवविज्ञानीय जातीत मोडतात, म्हणून त्यांना होमोसेपियन या गटातील मानतात. आणि या होमोसेपियनमधील कित्येक लोकगट जननिक तत्वावर आधारित लक्षणानुसार एकमेकांपासून स्वतंत्र गणले जातात. या जीवविज्ञानीय जात्यांतर्गत छोट्या छोट्या गटांना सर्वसाधारणपणे वंश असे म्हटले जाते. जननिक तत्वावर आधारित लक्षणे ही 2 प्रकारची असतात. पहिला प्रकार एकूण सर्वसाधारण दृग्गोचर लक्षणे म्हणजेच कातडीचा रंग, प्रकार, चेहरा व शरीराची इतर प्रमाणे, व दुसरा न दिसणारी परंतु जैव प्रकारातील लक्षणे म्हणजेच रक्तगट. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास असे म्हणता येईल की प्राणी विज्ञानानुसार वंश म्हणजे जननिक किंवा नैसर्गिक निवडीमुळे इतर लोक गटांपासून स्पष्टपणे उठून दिसणारा निराळा लोकगट किंवा व्यक्तिसमूह होय. म्हणून यानुसार कृत्रिमरित्या एकत्रितपणे बांधला गेलेला किंवा एखाद्या लोक गटांमधून बाजूला काढलेल्या व्यक्तीचा गट किंवा धार्मिक गट किंवा भाषिक गट किंवा राष्ट्रीय गट म्हणजे वंशगट नव्हे. अमेरिकेतील बहुतेक मानवशास्त्रज्ञांनी वंशाची व्याख्या कशी केली आहे ते पहा. जेणेकरून वातावरण, जमीन व भौगोलिक परिस्थितीनुसार स्थानिक लोक गटांमध्ये दिसण्यात, शारीरिक गुणधर्मात व क्रियाशील वर्तनात जो फरक दिसतो तो दुसरे तिसरे काहीही नसून ते लोकगट म्हणजे एकाच जातीच्या उपजाती किंवा भौगोलिक वंश प्रकार किंवा नुसते वंश होत. तर वंशाच्या अनेक व्याख्या शास्त्रज्ञांनी मांडल्या. त्यापैकी वंश संकल्पनेचा सिद्धांत ज्याप्रमाणे बदलत गेला त्याप्रमाणे व्याख्याही बदलत गेल्या. अगदी अलीकडच्या काळामध्ये वंश ही संकल्पना कुचकामी आणि तकलादू मानली जाऊ लागली. सध्या अस्तित्वात असलेल्या कित्येक मानवी गटांचे वंश वर्गीकरणाच्या उपलब्ध असलेल्या निकषांच्या आधारे वर्गीकरणही व्यवस्थित करता येत नाही. अनेक कारणांमुळे वंश संकल्पनेवर टीका होऊ लागली. समीक्षकांच्या मते तर ही संकल्पना संशोधनासाठी अजिबात उपयुक्त नाही. तर आर्यवंश या संज्ञेचा प्रथमोच्चार सुप्रसिद्ध जर्मन भाषा अभ्यासक मार्क्स म्युलर यांनी केला. त्यातील विनाशात्मक अर्थ लक्षात आल्यानंतर सारवासारव करताना त्यांनी या उक्तीचा वापर सर्रास करू नये असा सल्लासुद्धा दिला. वास्तविक आर्य हा काही वंश नव्हे, ती एक भाषा आहे व ती भाषा वापरणारा जो गट तो आर्यवंशीय असा आपल्या म्हणण्याचा अर्थ असल्याचे स्पष्टीकरण मार्क्स म्युलर यांनी दिले. ॲशली मॉन्टेगू यांच्या मते ज्यावेळी अमानवी कारवायाविरुद्ध चळवळी सुरू झाल्या त्याचवेळी उच्च आणि नीच वंशाचा उगम झाला असावा. तसेच अन्याविरुद्ध ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर चळवळी सुरू झाल्या त्यावेळी निसर्गानेच तुम्हाला नीच बनविले, त्यात आमचा काय दोष, अशा प्रकारचा सोयीस्कर युक्तिवाद सुरू झाला. नीचतेची लक्षणे काय, तर काळा रंग, दारिद्र्य व त्या मागोमाग येणारे अज्ञान इत्यादी. परंतु हा सुद्धा युक्तिवाद जेव्हा लंगडा पडू लागला तेव्हा शारीरिक गुणावगुणांची उदाहरणे देण्यात येऊ लागली. उदाहरणार्थ गोरे उच्च, निग्रो नीच वंशाचे वगैरे. पुढे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात
ग्रेगोर मेंडलच्या अनुवांशिकता शास्त्रातील मूलभूत संशोधनामुळे शारीरिक गुणधर्म हे अनुवांशिकता व वातावरणाचा परिणाम या दोन्ही गोष्टींवर अवलंबून असतात हे सिद्ध झाले. वंश स्थापना किंवा वंश भिन्नत्व या दोन्ही कल्पना वैयक्तिकरित्या किंवा एकत्रितपणे म्हणजे डार्विनने मांडलेल्या उत्क्रांतीवादाच्या तत्वाचाच एक भाग होता असे मत बहुतेक प्राणी वैज्ञानिकांनी पुरस्कारलेले आहे. पुढे स्थूल मानाने वंशावंशातील फरक हा 2 पातळ्यांवर पाहिला जातो. एक म्हणजे सर्वसाधारण व चटकन दृष्टीत दिसणारे फरक, जसे की पोशाख, हावभाव, एकंदर वर्तणूक, रोटीबेटी व्यवहार वगैरे. दुसरं म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातील फरक, उदाहरणार्थ अनुवांशिक फरक, दातांचे आकार व प्रकार, हाडांची घनता, चेहरा, कवटी व तत्सम भागांचे संघटन इत्यादी. अनुवांशिकता विज्ञानाच्या प्रगतीमुळे वंश संकल्पनेवर नवीन प्रकाश पडला. सर्वसाधारणपणे वांशिक गट एखाद्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीनुसार ठरविला जातो. भौगोलिक सीमा यामुळे महत्त्वाच्या ठरतात, परंतु निसर्गतः असे उत्पन्न झालेले वंशगट जननिक गटांसारखे असणार नाहीत. यामुळे एकाच भौगोलिक परिस्थितीत राहणारे 2 लोकगट 2 निरनिराळ्या वंशाचे असू शकतील, ज्या गोष्टी सहजासहजी पाहून निरखून शिकता येतात अशी लक्षणे या संबंधात नाहीत. उदाहरणार्थ भाषा, रूढी, प्रथा, सामाजिक गोष्टी, अगर वैयक्तिक वर्तणूक वगैरे हे लक्षणे वंशगट जरी एकच असला तरी व्यक्तिपरत्वे बदलू शकतात. नवीन निकषांमुळे वंशगटांच्या अभ्यास पद्धती बदलल्या. प्रयोगशाळेत निकष पडताळून घेतले जाऊ लागले. त्यामुळे मिश्रवंश समजणे सोपे गेले. तर मिश्रवंशात किती प्रमाणात मिश्रण आहे तेही ठरवता येते. सध्या ह्यात असलेले सर्व मानव होमोसेपियन या एकाच जातीचे असून ते कधी व कसे वेगळे होत गेले याबाबत दुमत आहे. गटागटातील काही शारीरिक विषमता अनुवांशिकी संरचनेमुळे व काही वातावरणाच्या परिणामांमुळे दिसून येते. पुढे निरनिराळ्या भौतिकी मानवशास्त्रज्ञांनी वंशवर्गीकरणाचे प्रयत्न केले आहेत. मुख्यतः 3 वंशगट असले पाहिजेत असे सर्वानुमते ठरले. ते 3 गट म्हणजे कॉकेसॉइड, निग्रोसॉइड व मंगोलाइट होत. शुद्ध वंश म्हणावा असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. मानवी एकतेच्या दृष्टिकोनातून असे सुचवले जाते की जन्मतःच सर्वजण समान असतात, नंतर जी असमानता वाढत जाते त्यासाठी उपलब्ध संधी, सामाजिक बंधने, कायद्याची बंधने इत्यादी गोष्टी जबाबदार असतात. अशा प्रकारचे विचार लेखक आपल्या पुस्तकातील या पृष्ठांवर मांडतात. माणूस म्हणून जन्मलेलो आपण पण एकमेकांवर श्रेष्ठ नीचतेचा शिक्कामोर्तब लावण्यातच आपला इतिहास घडला गेला. प्राध्यापक मा. देशमुख यांचे लेखन वंश, भाषा, श्रेष्ठत्व आणि सत्य हे आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडतं. आज ही सफर फक्त 5 पानांची होती, पण यात सामावलेली शेकडो वर्षांची चुकीची शिकवण, खोटं, गर्वगान आणि वैज्ञानिक सत्य, त्यामधला संघर्ष तो केवळ अभ्यासाचाच विषय नाही, तर समजून घेऊन नव्याने विचार सुरू करण्याची गरज आहे. प्रश्न अजूनही उभा आहे, आपण कोण? वंशावर आधारित श्रेष्ठत्वाचा अभिमान बाळगणारे की विज्ञान, सत्य आणि मानवतेच्या पायावर उभे राहणारे विवेकी नागरिक? मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एक जबाबदारी दिली जाते. ह्या विचारांना पोहोचवा, शेअर करा, चर्चेत आणा, कारण परिवर्तन विचारातूनच सुरू होते. मित्रांनो, मानवता सर्वश्रेष्ठ आहे, वंश नव्हे. सत्याचा प्रचार करा, अंधश्रद्धांचा नाही. प्राध्यापक मा. देशमुख यांचा हा आवाज पुढील पिढ्यांपर्यंत नक्कीच पोचवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा. नवीन असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया याच पुस्तकाच्या व्हिडिओ सिरीजमध्ये. धन्यवाद.
व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.